We are studying with the topic that is digestive system of birds. In this already we studied about the alimentary canal and the digestive glands. Now we are going to study about the physiology of digestion. So this physiology of digestion consists food and feeding, and second one is the digestion. So first we see about the food and feeding. Pigeon is graminevorous. Graminevorous म्हणजे काय? हे धान्य खात असते फक्त. And it feeds chiefly on cereals, pulses, seeds, etc. These seeds are picked up with beak, lubricated by tongue inside the buccal cavity and swallows as it is because beaks lack teeth. म्हणजे कुठलेही धान्य खाल्ल्यानंतर त्याचा कुठलाही ब्रेकडाऊन होत नाही आहे, कारण का त्याच्या बीकमध्ये टीथ नाही आहेत. सो इट इज स्वॅलोज ॲज इट इज, हाय तसं ते गिळून टाकत असते. नाऊ वी विल सी दी डायजेशन. Now we will going to study about the digestion. Food which is lubricated and moistened by the secretions of buccal glands inside the buccal cavity passes through the esophagus into the crop where it is stored. म्हणजे ह्या बक्कल कॅव्हिटीमध्ये जे काय फूड आहे, ग्रेन्स आहेत, इथं आल्यानंतर मॉइश्चन केलं जाते, ओलसरपणा केलं जाते. कशामुळं? ड्यू टू दी सिक्रिशन्स ऑफ दी बक्कल ग्लँड्स. हे तर बक्कल कॅव्हिटीमध्ये बक्कल ग्लँड्स जी सिक्रिट करतात त्याच्यामुळं ओलसरपणा होते आणि फूड हळूहळू कुठे येते? थ्रू इसोफेगस इन टू क्रॉप where it is stored. So inside the crop food is softened by joint action of body warmth, water, mucus, amylase enzyme and also due to bacterial breakdown. म्हणजे इथं जे स्टोअर केलं जाते ही वेगवेगळ्या पद्धतीनं त्याचं ब्रेकडाऊन केलं जाते. फ्रॉम दी क्रॉप दी फूड पासेस इन टू दी प्रोव्हेंट्रिक्युलस. प्रोव्हेंट्रिक्युलस काय? एक स्टमकचा भाग आहे, इथं पाठवलं जाते. हिअर इट इज केमिकली ॲक्टेड बाय पेप्टिक एन्झाईम्स ऑफ गॅस्ट्रिक ज्युसेस. आता ह्या स्टमकमधली जी ज्युसेस आहेत, एन्झाईम्स आहेत, ही स्पेशली ह्या फूड स्टफवरती ॲक्ट होणार. देन फ्रॉम दी प्रोव्हेंट्रिक्युलस दी फूड एंटर्स इन टू दी गिझार्ड. सो इन दिस आता ह्या गिझार्डमध्ये काय होती? मेकॅनिकल ब्रेकडाऊन होती. ह्या प्रोव्हेंट्रिक्युलसमध्ये काय झालं? दॅट इज दी केमिकल ब्रेकडाऊन. Now in this mechanical breakdown takes place, little digestion of food occurs. It becomes acidic. ह्याच्यामध्ये जी ज्युसेस आहेत त्याच्यामुळं इथं डायजेशन केलं जाते अँड टोटली द मीडिया बिकम्स ॲसिडिक. सो इन दिस वे द फूड can be digested here chemically and mechanically. So this partly digested food that is called as chyme. आता ही जी partly digested food आहे that is called as the chyme. Through pylorus into the duodenum. That is the partly digested food material now enters into the duodenum.
Now in duodenum the chyme mixed with bile. आता ही बाईल कुठून येते? दॅट इज थ्रू दी लिव्हर, थ्रू बाईल डक्ट इंटू दी डिओडिनम. म्हणजे ह्या लिव्हरमध्ये बाईल तयार होते, बाईल डक्टमधून कुठं पोअर केलं जाते? दॅट इज इंटू दी डिओडिनम. हे एक झालं. आता हे जे पॅनक्रियास आहे ह्याचं सिक्रिशन्स इथं पॅनक्रियाटिक डक्ट्स आहेत, 3 पॅनक्रियाटिक डक्ट्स. याच्यामधून पॅनक्रियाटिक ज्यूस याच्यामध्ये पोअर केलं जाते. देन दी इंटेस्टिनल सिक्रिशन्स. आता हे जे स्मॉल इंटेस्टाईन आहे दॅट मीन्स दी डिओडिनम अँड इलियम, ह्या इंटेस्टिनल म्युकोसा याच्यापासून जे सिक्रिशन्स तयार होणार आहेत हे सुद्धा ह्याच्यामध्ये ॲड केलं जाते. नाव इन दिस आता ह्याच्यामध्ये काय केलं जाते? हे सगळे ज्युसेस याच्यामध्ये मिक्स केले जाते. सो दी कन्व्हर्शन्स टेक्स प्लेस. आता फूडमध्ये काय आहे? एकतर कार्बोहायड्रेट आहे, प्रोटीन आहे आणि फॅट आहे. नाव दी कॉम्प्लेक्स कॅन बी कन्व्हर्टेड इंटू सिम्पल फॉर्म, दॅट इज कार्बोहायड्रेट्स टू मोनोसॅकराइड्स, देन प्रोटीन्स टू अमिनो ॲसिड्स, then fats to glycerol and fatty acids. So in ileum these diffuse into the blood. आता ह्याच्यातून काय केलं जाते? हे सगळं कन्व्हर्शन झालेलं आहे, कॉम्प्लेक्स टू सिम्पलर फूड मटेरियल तयार झालेलं आहे. आता हे जे इलियम आहे ही काय करते? ॲब्सॉर्प्शन करून घेते, म्हणजे डिफ्यूज कशामध्ये? ब्लड. आणि एकदा ब्लडमध्ये डिफ्यूज झालं, ब्लड काय करते? दॅट सप्लायज टू ऑल पार्ट्स ऑफ दी बॉडी थ्रू हार्ट. ते हार्टकडे घेऊन जाणार आणि तिथून सगळ्या ऑर्गनला एनर्जी सप्लाय करणार. सो इन दिस वे दी डायजेशन, ॲब्सॉर्प्शन अँड असिमिलेशन ऑफ फूड ऑकर्स. म्हणजे सुरुवातीला डायजेशन होते, नंतर ॲब्सॉर्प्शन होणार आणि डिस्ट्रीब्युशन होणार. आणि हे सगळं झाल्यानंतर दी अनडायजेस्टेड फूड पासेस इंटू दी रेक्टम. आता इथं सगळं प्रोसेस झालं. आता जी शिल्लक राहते अनडायजेस्टेड फूड नाव कुठं जाते? टुवर्ड्स दी रेक्टम. त्या रेक्टमकडे येते. फिअर ॲब्सॉर्प्शन ऑफ रिमेनिंग वॉटर टेक्स प्लेस. ह्या डायजेशन, ॲब्सॉर्प्शन आणि असिमिलेशनमधून काही जर शिल्लक असेल, एक्सेस वॉटर असेल, ते परत काय करते? ह्या रेक्टमनी ॲब्सॉर्प्शन करून घेते. दी फिकल मॅटर इज इजेक्टेड थ्रू दी क्लोएकल ॲपर्चर. आता ही जी अनडायजेस्टेड फूड मटेरियल आहे that is in the form of fecal matter that can be ejected through the body by a opening which is called as the cloacal aperture. So that is all about the food and the digestion.